तर सगळ्यात अगोदर आपल्याला हा आपला जुना परकर आहे तर त्याचं माप घ्यायचं आहे। तर हे बघा जुना परकर ठेवून आपण माप घेतलेला आहे आणि आपल्याला जी कमरेची नॉडची जी पट्टी आहे ती आता उसळून काढायची आहे। आणि जुना परकरचं हे बघा इथे माप घेताना तर इथे माप त्याचं 31.5 इंचेस आहे। तर आता आपल्याला नवीन परकरवर सुद्धा तेवढंच माप घ्यायचं आहे। तर हे बघा आपली जी कमरपट्टी आहे तर ती जवळजवळ 1.5 ते 2 इंचेस आहे आणि 1.5 ते 2 इंचेस कमी ठेवून आपल्याला ते परकर जे आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर म्हणजेच आपल्याला इथे 29.5 इंचेसवर इथे कट करून घ्यायचं आहे आणि तर बरोबर आपलं इथे 31.5 इथे उंची भरत आहे। तर हे बघा तर आपल्याला हे व्यवस्थित आखून आणि आपल्याला शिलाई मार्जिन इथे ठेवून घ्यायचे आहे आणि शिलाई मार्जिनला आपल्याला अर्धा इंचेस इथे ठेवून कट करायचं आहे। तर बरोबर आपल्याला हे बघा बरोबर आपला जो जुना परकर आहे त्याच मापाचा हा परकर इथे झालेला आहे। आणि आता एका साईडने आपल्याला नॉडसाठी एकदम अशी 5 ते 6 इंचेसवर ही उसवून आपल्याला अशा प्रकारे जसं मी व्हिडिओत तुम्हाला दाखवत आहे अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला अशी एक टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला नॉड बांधायला इथे होईल। आणि ज्या आपल्या कळ्या आहे तर ह्या परकरला जवळजवळ 5 ते 6 कळ्या आहेत तर त्या देखील आपल्याला इथे कमी करून घ्यायच्या आहे कारण की जो परकरचा घेर जो आहे तो देखील आपल्याला इथे कमी करायचा आहे। आणि प्रत्येक कळीला इथे व्यवस्थित अशी टीप मारून म्हणजेच कळ्या इथे व्यवस्थित कमी करून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्याला जो परकर आपण शिवल्यानंतर तो व्यवस्थित बसेल। आणि हे बघा त्या कळ्या कमी करून झाल्यानंतर आपल्याला जी कमरपट्टी आहे म्हणजेच नेपापट्टी आपल्याला अशा परकर सुईच्या बाजूने ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे सुईचा ठेवून अशा प्रकारे इथे टीप मारून घ्यायची आहे। तर व्यवस्थित आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि म्हणजे आपल्याला अशा प्रकारे टीप मारायची आहे की जेणेकरून ती आपल्याला दिसली नाही पाहिजे। तर हे बघा आणि जवळजवळ ती टीप आपली मारून देखील झालेली आहे आणि जे जास्तीचा नेफा पट्टी जो आहे तो देखील इथे मी कट मारून आतमध्ये दुमटून आणि नंतरनं त्याला वरतून देखील इथे टीप मारून घेतलेले आहे। तर खूप सुंदर ही पद्धत आहे तर तुम्ही बघू शकता। आणि पुन्हा वरच्याच बाजूने आपल्याला असं प्रेस करून पुन्हा एक टीप फिनिशिंगची द्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता हा परकर मी कटही केलेला आहे आणि तो कुठेही कट केलेला दिसतही नाही आणि खूप सुंदर याची फिनिशिंग देखील आलेली आहे। तर गाईज तुम्हाला माझा